आज आपण बनवणार आहे बघा जवळाच म्हणजे सुकट असतं बघा. 2 कांदे मी तर मस्त असे कट करून घेतलेले आहेत बारीक, ते टाकून घेतले बघा याच्यात. आणि बघा इथे छोटासा टमाटर कापून घेतले, ते पण टाकून घेतले. तर बघा आपण मस्त असा कांदा टमाटा मऊ केलेला आहे बघा लाल. तर बघा याला म्हणतात जवळाच म्हणजे सुकट असतं ना, सुकट ते असतं बघा. हेच वाळून सुकट बनवतात, त्यामुळे बघा असं मस्त असं सुकट बनवतात. आणि कच्चे मी असं चाळणीमध्ये धुवून घेतलेले बघा त्या 2-3 पाण्याने. तर इथं बघा मी लाल मिरची पावडर अशी टाकलेली आपली घरगुती, आणि इथंच अशा हळद, आणि इथंच बघा थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि छान असं मस्त मिक्स करून घेऊ असं सगळं. आणि हे बघा त्याच्यामध्ये आपण जवळा टाकून देऊ आता मस्त. आणि बघू शकता किती मस्त असं जवळ आपलं. आणि बघू शकता आपला जवळा किती छान असा मस्त शिजत आहे आता. ते बघा आणि इथे बघा बाजूला सुनबाईने मस्त असं कालवण बनवलेलं आहे, कोळंबी बटाटा. हे बघा, तर बघू शकता किती मस्त असं कालवण बनवलं सुनबाईनं. कोळंबीचा बटाटा आहे बघा. ते बघा किती छान असा मस्त आपलं सुकट म्हणजे जवळ आहे बरं का. तर बघा किती छान झालेलं आहे आपलं. तर बघा ते आपलं मस्त जवळ झालेलं आहे. आणि हा जवळ ना पावसामध्येच येतो बरं का, असं नाही येत, पावसामध्येच येतो बरं. बघा सुकटाच्या असं ठेवाने झाला. हे बघा किती छान झालेला आहे. मस्त आपला जवळा एकदम भारी झालेला. आणि बाजरीच्या भाकरीबरोबर तेवढा भारी लागतो ना, मस्त असं सुकट. तर बघा कसं झालं, नक्की आपला जवळा सांगा. एकदम मस्त असं आहे, खाण्याला पण एकदम भारी, तोंडाला चव येणारी अशी सुकट आहे आपला.